राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत बोलतायत, थेट जाऊया. संघटनांना सांगितलं. नवीन गाड्यांच्या बाबतीमध्ये देखील संघटनांची चर्चा झाली, परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी उद्या 7 वाजता ही बैठक लावलेली होती. याचं पत्र आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्या बैठकीसंदर्भात त्यांचे डेपोतले जे काही पदाधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा करून निरोप देतो अशा पद्धतीनं ती बैठक संपलेली आहे. प्रश्न असा आहे की आज जर का ते बोलताना सगळे कृती समितीचे जे पदाधिकारी म्हणत आहेत की आम्ही आता संप मागे घेणार नाही, मुख्यमंत्र्यांसोबत जोपर्यंत बातचीत होत नाही आणि काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. आता नेमकी सरकारची काय भूमिका असणार आहे? या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांशी अजून बोललेलो नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळं त्यांची समजूत काढण्यासाठी मी बैठक लावलेली होती. अनेक वेळा मागच्या म्हणजे 4 वर्षापूर्वीच्या संपामध्ये देखील माझ्यासारख्याच कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली होती. आज देखील मी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला एक लक्षात येत नाही आहे की गणपती उत्सव हा फार मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे हे शेवटी प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आणि मी त्यांना ही देखील विनंती केली की सरकारमधले मुख्यमंत्री ज्यावेळी तुमच्याबरोबर बैठक करण्याचं डायरेक्ट पत्र तुम्हाला देतात, त्याच्यामध्ये ऑथेंटिक पत्र आहे. उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आपण चर्चा करा, तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्याकडे मांडली. दुसरे आमचे सहकारी जे सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्याबरोबर देखील मी चर्चा करणार आहे, जेणेकरून गणेशोत्सवामध्ये कुठच्याही नागरिकाला जायला यायला त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. पण प्रश्न असा येतो की आता तुमच्याकडनं या कृती समितीसोबत पुन्हा चर्चा होणार का? उद्याला तुम्ही त्यांना बैठकीला बोलवणार आहात का मुख्यमंत्र्यांच्या? या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी अजून चर्चा व्हायची आहे, कारण एसटी कर्मचारी हा कायमस्वरूपी आनंदात असला पाहिजे ही भूमिकाच एकनाथ शिंदे साहेबांची पूर्वी देखील होती, आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी देखील मध्यस्थी करतो असं सगळ्यांना सांगितलं होतं, कारण त्याच्यामध्ये ताटेसाहेब असतील, संदीप शिंदे असतील, सगळेच जे प्रमुख आहेत त्यांना मी 1 to 1 ओळखतो. त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे. परंतु ठीक आहे, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीतली एक प्रक्रिया असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेचा आणि विशेषतः गणेश भक्तांचा विचार करावा ही आज देखील माझी विनंती आहे. पडळकर आणि खोत जे आहेत यांची देखील संघटना यामध्ये आता सहभागी होऊ पाहत आहे. हे एकूणच तुमचेच ते प्रतिनिधी आहेत, कशा प्रकारे बघता आहे? मग त्यांच्याशी चर्चा होईल असं समजायचं नंतर नाही, सगळ्याच्या आज रात्री 12 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू करणार. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील. माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना, एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलनं कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही. फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार आहे, तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे. मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो. तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली. हे देखील त्यांना सांगितलं की CM साहेबांच्या कार्यबाहुल्यामुळे 20 तारखेला मिटिंग होऊ शकली नाही, परंतु ते मोठ्या मनानं उद्या मिटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागं घेणार आहात, तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे, सरकार सगळे STचे मुद्दे विचार करायला तयार आहे. मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते, त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे ही माझी विनंती आहे. तुम्ही म्हणालात की सरकार सकारात्मक असताना सुद्धा हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असताना त्यांनी आंदोलन सुरू केले, म्हणजे कुणीतरी करायला लावतंय का तुम्हाला असं वाटतंय? मला लोकशाहीतल्या आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही. प्रत्येकजण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे, काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत, कोण पक्षाचं चालवतंय, कोण त्यांना मागणं सपोर्ट करतोय, कोण सपोर्ट करत नाही
हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही. आज माझ्यासमोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजे ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली. पडळकर म्हणतायत व्यवस्थापकीय संचालकांचं माधव कुसेकरांचं नाव त्यांनी घेऊन एकंदरीतच या संपाच्या मागं त्यांचीच करणी कारणीभूत आहे असं ते म्हणतायत. मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाही आहे. त्यांचं म्हणणं जे काय आहे ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन. गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू. मागण्या मान्य होईपर्यंत आमचं चक्काजाम आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी उच्चार केला आहे. नाही, मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदय करतील, देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील. माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे. सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये ST कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर काय, तर ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले जातात. सर, आमदार राजन साळवे यांनी मोठं विधान केलंय की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यावर तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवणार, भाजपच्या चिन्हावर. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी टीका राजन साळवी असं बोलतोय. कोण बोलले? राजन साळवी बोलतायत की तुम्ही खूप पक्ष बदलले. राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही. राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी 2004 पासून ओळखतो. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. मग आता काही उत्तर त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही. त्याच्यामुळे राजन साळवी साहेबांचं जे काय मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून 2004 पासून आतापर्यंतच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल. ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. उद्या संपाबाबत पुन्हा बैठक होणार आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप नको असं आवाहन सरकारकडून करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिलेली आहे. ST कर्मचारी संघटनांची उद्योगमंत्र्यांनी भेट घेतली. उदय सामंतांची कर्मचारी संघटनांबरोबर चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे. उद्या पुन्हा बैठक होणार आहे. दरम्यान ऐन गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारून प्रवाशांची गैरसोय केली. राज्यभर अनेक ठिकाणी ST बसेस आगारात उभ्या आहेत. प्रवाशांचा खोळंबा झालाय. उद्योगमंत्री उदय सामंतांनी ST कर्मचारी संघटनांची भेट घेत चर्चा केली, मात्र ही भेट निष्फळ ठरली. आता उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्रीवर मुख्यमंत्री शिंदे ST कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे आज दिवसभर तरी ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांनी STचं बुकिंग करून ठेवलंय, मात्र आता STच संपावर असल्यानं अनेकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या ST संपासंदर्भात सरकार काय मार्ग काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ST कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूया. उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे. यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि ST कर्मचारी खरं म्हणजे ST आपली ही गावागावी जाणारी ST आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली आहे. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल, परंतु STच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं. त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल. संप करू नका, चर्चेतून मार्ग सुटेल असं आश्वासन एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, तर सरकारात असलेले गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघटनेनं ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. त्यांची संघटना आज रात्रीपासून संपात सहभागी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशीही भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेले. 30-35 डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे. तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा. सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगारवाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.